दाखवतो तुम्हाला. चल विरा, विरा आई येतात, ते पुढे गेलं. चाललोय आम्ही सगळे. नाही 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 नाही. तर इथं आम्ही चाललो होतो रानात. चिक्कूची बाग आहे आणि आई आम्ही आणि ते चाललो होतो. हाऊस आहे. वेदू कसा खांद्यावर बसलाय बघा, मजा करतोय गावाकडे आल्यावर. आता इथनं खाली जाणार आहे बाजरी. बाजरी पण दाखवते तुम्हाला. सर 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 हे बघा बाजरी किती छान आली. लावूनच जायची. आणि आम्ही सगळे चाललो होतो रानात. आज पूर्ण रानातलाच ब्लॉग आहे, दाखवतो पुढं तुम्हाला. सगळे चालत चाललो. मी आजारी आहे त्याच्यामुळे आवाज. कशाचे? आंब्याचे. हे आंब्याचे झाड लावल्यात, जास्त नाही येत अजून. आणि ते रोपं तुम्ही अजून लावलेच ना. आणि 8 दिवस झाला शर्ट घातलंय. तर इथून बघा कसं दिसतंय मस्त पाणी. हे चिंचणी डॅमचं पाणी आहे. म्हणजे शिरोळची जी ओढ नदी ती ते इथनंच पाहते. आणि त्याच्याजवळच आहे आमचं रान. तर जिशबीने झाड वगैरे तोडल्यात साईडचे, रानात जे खराब होते ते. आणि आता हे थोडं राहिलं आहे रान, हे डेव्हलप करायचं. तर आम्ही चालत चाललो होतो. आता ते गेले पळत पुढं. तर वेदून आम्ही आमच्या रानात आले खाली. बघा इकडे एक रान आहे, त्या दिवशी तुम्हाला दाखवलेलं ते मक्याचं एक रान. आणि इकडे बघा इथे पाणी किती जवळ आहे बघा. हे चिंचणी डॅमचं पाणी आहे सगळं. वारं उठतंय ते. काम करतात ते, माती लोटायचं. रस्ता बनवला इथून असा पूर्ण सगळा, असा वरती घरापर्यंत. विरा इथे खेळते. मस्त वातावरण झालं संध्याकाळचं. हे 2 पाण्यात जायचं. कुठं जायचं? कुठं? नाही बाबू नाही. कुठं जायचं? चला.